दोन मित्र आणि अस्वल. एका गावात दोन जिवलग मित्र राहत होते. एकदा त्यांना जंगलात भटकंती करण्याची इच्छा झाली. दोघेही ठरवून जंगलाच्या दिशेने निघाले. जंगलामध्ये त्यांनी खूप मजा केली, पण थोड्याच वेळात एक भला मोठा अस्वल समोर आला. अस्वल पाहून दोघं घाबरले. त्यातील एकाला झाडावर चढता येत असल्यामुळे तो पटकन झाडावर चढून बसला, पण दुसऱ्याला झाडावर चढायला जमलं नाही. म्हणून त्याने पटकन जमिनीवर आडवा होत श्वास रोखून ठेवला. त्याला ऐकून होतं की अस्वल कधीही मृत व्यक्तीला धक्का लावत नाही. अस्वल त्याच्या जवळ आला, त्याच्या शरीराचा वास घेतला आणि जंगलात निघून गेला. झाडावरून खाली उतरत पहिला मित्र म्हणाला, अस्वल तुझ्या कानात काय बोलला? दुसऱ्या मित्राने शांतपणे उत्तर दिले. तो म्हणाला की संकटाच्या वेळी जे मित्र सोडून पळून जातात त्यांच्यावर कधीही विश्वास ठेवू नकोस. कथेचं तात्पर्य, खऱ्या मित्राची ओळख संकटात होते.